श्रोत्यानो, उत्पत्तीचे पुस्तक ह्याच्या 41व्या अध्यायाच्या 46 वचनांपर्यंत अध्ययन आम्ही संपवलेले आहे. जर आपणाजवळ जुना करार आहे तर अवश्य उघडा. उत्पत्तीचे पुस्तक 41वा अध्याय. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो की योसेफाचा विश्वासूपणा हा एक फार चांगला गुण होता आणि परमेश्वर त्याच्या जीवनात कार्य करीत आहे या जाणीवेने त्याला विश्वासू बनवले होते आणि त्याच विश्वासूपणाने त्याने प्रत्येक काम केले. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे ते काम आहे याची जाणीव ठेवून त्याने आपले काम पूर्ण केले. राजाबरोबर योसेफाची वांशिक निकटता होती. तिच्यामुळे राजाने योसेफाचे अशा प्रकारे स्वागत केले. परंतु काही काळानंतर या राजांना मिस्रातून काढून टाकण्यात आले. निर्गमचे पुस्तक 1 अध्याय 8 वचन सांगतं, नंतर ज्याला योसेफाची माहिती नव्हती असा नवा राजा मिस्रावर आला. त्याने योसेफाच्या लोकांचा, इब्री लोकांचा छळ केला. स्पष्ट आहे की त्याला त्यांच्याविषयी काहीच आपुलकी नव्हती. योसेफाची विधर्मी पत्नी असणे हे येशू ख्रिस्ताची मंडळी विधर्मी लोकातून असण्यासारखे आहे. आजही ख्रिस्तीतर जगातून तो ख्रिस्तीतर लोकांना बोलावित आहे. तसेच योसेफाने फारोची सेवा 30व्या वर्षी सुरू केली व प्रभू येशूने त्याच्या सेवेची सुरुवात 30व्या वर्षी केली. आता आपण 41वा अध्याय 47 ते 49 वचने वाचूया. त्या सुकाळाच्या 7 वर्षात जमिनीस भरघोस पीक आले. त्याने या 7 वर्षात मिसर देशातील सर्व प्रकारची अन्न सामग्री गोळा करून नगरोनगरी साठवून ठेविली. एकेका नगराच्या आसपासचे पीक त्याने त्या त्या नगरात साठवून ठेविले. योसेफाने समुद्राच्या वाळूसारखा धान्याचा महामूर संचय करून ठेविला. त्याने ते मोजावयाचे सोडिले, कारण ते अगणित होते. योसेफाने प्रत्येक नगरात त्या त्या ठिकाणच्या शेतातले धान्य साठवून ठेवले. धान्याचे वाटप सुकर व्हावे यासाठी त्याने योग्य ती दखल घेतली. आज लाचलुचपत, हलगर्जीपणा, साठेबाजी, स्वार्थ व लोभ यामुळे आमच्या देशात भरपूर धान्य पिकूनही अनेकांना 2 वेळचे पुरेसे अन्न मिळत नाही. हा तर मानव निर्मित दुष्काळ आहे. देवाने फारोला स्वप्नात सांगितल्याप्रमाणे त्या पहिल्या 7 वर्षांमध्ये अगदी विपुल धनधान्य देशात पिकले. 50 ते 52 वचने पहा. दुष्काळ पडण्यापूर्वी ओन येथील याजक पोटिफरा याची मुलगी आसनत हिच्यापासून योसेफास 2 मुलगे झाले. योसेफाने आपल्या पहिल्या मुलाचे नाव मनश्शे अर्थात विसर पाडणारा असे ठेविले, कारण तो म्हणाला, देवाने माझ्या सर्व क्लेशांचा व माझ्या पितृगृहाचा मला विसर पाडला आहे. त्याने दुसऱ्याचे नाव एफ्राईम अर्थात फलद्रूप असे ठेविले, कारण तो म्हणाला, माझ्या विपत्तीच्या देशात देवाने मला फलद्रूप केले आहे. योसेफाची नवीन जबाबदारी, त्याचा विवाह आणि त्याच्या पहिल्या मुलाचा जन्म यामुळे त्याला त्याच्या सर्व कष्टांचा व घराच्या ओढीचा विसर पडला आणि त्याला जी सफलता देवाने दिली त्या निमित्ताने त्याने आपल्या दुसऱ्या मुलाचे नाव एफ्राईम असे ठेवले. नंतर आपण 53 वचनामध्ये वाचतो, मिसर देशातल्या सुकाळाची 7 वर्षे संपली. देवाच्या भविष्यवाणीच्या पहिल्या भागाची अशा प्रकारे परिपूर्ती झाली. नंतर 54 ते 57 वचने पहा. मग योसेफाने सांगितल्याप्रमाणे दुष्काळाची 7 वर्षे सुरू झाली. तेव्हा देशोदेशी दुष्काळ पडला, तथापि मिसर देशात सर्वत्र अन्न होते. अवघ्या मिसर देशाची उपासमार होऊन लोक फारोपाशी अन्न करू लागले. तेव्हा फारो सर्व मिस्री लोकांस म्हणाला, योसेफाकडे जा, तो तुम्हा सांगेल ते करा. दुष्काळाने सर्व पृथ्वी व्यापिली आणि मिस्रात तो भारी कडक झाला. तेव्हा योसेफ सर्व कोठारे उघडून मिस्री लोकांस धान्य विकू लागला. तेव्हा देशोदेशचे लोक धान्य विकत घेण्यासाठी मिस्रात योसेफाकडे गेले, कारण साऱ्या पृथ्वीवर भारी कडक दुष्काळ पडला होता. योसेफाकडे राज्यातल्या सर्व धनधान्याच्या पुरवठ्याचा अधिकार होता. त्याच्या या अधिकाराचे साम्य प्रभू येशू जो आमची जीवनी भाकर आहे या सत्याशी आहे. श्रोत्यानो, एका आत्म्याने भरलेल्या व्यक्तीचा हा जीवन प्रवास आपण अभ्यासत आहोत. देवाने आम्हा प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. तो आमच्यावर हुकुमशाही गाजवत नाही.
आम्ही प्रत्येकजण स्वतःच्या स्वभावानुसार देवाच्या मार्गात चालताना किंवा त्याच्यापासून दूर जात असतानाही त्याच्याच योजनेच्या परिपूर्तीस कारणीभूत ठरतो. ही एक आश्चर्यकारक व अद्भुत गोष्ट आहे. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर आम्हाला आमचे स्वातंत्र्य देऊनही परमेश्वर आमच्याद्वारे त्याच्या योजनेची परिपूर्ती करतो. त्याच्या योजनेमध्ये कोणी अडखळण आणू शकत नाही. आणि जर आम्ही विश्वासणारे जाणीवपूर्वक त्याच्या राजमार्गाच्या मध्यभागातून चालू, तर त्याच्या योजना कितीतरी अधिक पटीने सुंदररित्या पूर्णत्वास जातात आणि आम्ही त्या योजनांचे एक साधन आहोत या समाधानाने आम्हाला देवाच्या अधिक सन्निध जाण्याकरिता प्रोत्साहन मिळते. आपल्या जीवनात देवाचा हात आहे याची योसेफाला जाणीव होती आणि तो देवाशी विश्वासूपणे वागला. योसेफाचे पद आता फार महत्वाचे व एकमेव असे होते, कारण सर्व पृथ्वीवर दुष्काळ पडला आणि मिस्रामध्ये मात्र धान्य होते आणि ती धान्याची कोठारे योसेफाच्या हातात होती. या दुष्काळामुळे याकोबाने मिस्रात धान्य आहे असे ऐकल्यावर आपल्या 10 मुलांना तिकडे धान्य खरेदी करायला पाठविले. त्याने त्यांच्यासोबत बन्यामिनाला पाठवले नाही, कारण योसेफानंतर राहेलीचा तो एकच मुलगा राहिला होता व त्याला गमावण्याची याकोबाला भीती वाटत होती. याकोबाच्या ह्या 10 मुलांनी योसेफाला ओळखले नाही, पण योसेफाने मात्र त्यांना ओळखले. त्यांची ही अनेक वर्षांनी जी भेट झाली, त्या भेटीच्या वर्णनाचे अध्ययन आता आपण करणार आहोत. 42वा अध्याय पहा. पहिलं वचन सांगतं, याकोबाने ऐकले की मिस्र देशात धान्य आहे, तेव्हा तो आपल्या मुलास म्हणाला, तुम्ही एकमेकांच्या तोंडाकडे का पाहत राहिला आहात? याकोब अजूनही कुटुंब प्रमुखाची महत्वाची भूमिका बजावित होता. तो आता बराच वयस्कर झाला असला तरी आपल्या मुलांना महत्वाचे मार्गदर्शन करणे अजूनही त्याच्याकडेच होते. अर्थात त्याच्या मुलांनी अनेकदा स्वतःच्या इच्छेने वाटेल तसे वर्तन केले होते, तरी आता या अत्यंत बिकट समयी याकोब त्यांच्यासाठी आपल्या संपूर्ण परिवारासाठी निर्णय घेत आहे. दुसरं वचन, तो म्हणाला, पहा, मिस्रात धान्य आहे असे मी ऐकतो. तुम्ही तेथे जाऊन आपणासाठी धान्य विकत आणा, म्हणजे आपण जगू, मरणार नाही. हे एक विश्वासाचे उदाहरण आहे. याकोबाने ऐकले की मिस्रात धान्य आहे आणि तो आपल्या मुलांना म्हणाला, तुम्ही तेथून आपल्याकरिता धान्य विकत घ्या, म्हणजे आपण जगू आणि मरणार नाही. तारण करणारा विश्वास हाच आहे श्रोत्यानो. अनेक लोकांसाठी विश्वास ही एक गूढ अशी गोष्ट आहे आणि कसा विश्वास ठेवावा हे त्यांना कळत नाही. ते म्हणतात, आम्ही येशूवर कसा विश्वास ठेवावा? विश्वास ठेवण्यासाठी आम्हाला कृती करावी लागते. प्रेषितांची कृत्ये 16वा अध्याय 31 वचन सांगते, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. आपण ख्रिस्ताविषयी ऐकता, त्यावर विश्वास ठेवण्याचे अगत्य आहे. याकोबाने तेच केले आणि आपल्या कुटुंबाला जीवनदान देणारे धान्य त्याने मिळवले. परंतु धनधान्य एवढीच माणसाची गरज नाही आणि केवळ धान्याचा व पाण्याचा दुष्काळ पडतो असेही नाही. माणूस जरी मातीने घडलेला प्राणी असला व त्याला शारीरिक व मानसिक गरजा असल्या, तरी देवाने त्याच्या नाकपुड्यात आपला श्वास फुंकला आणि तो एक आत्मिक प्राणी बनला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आत्मा घातला. आता त्याला जेवढी शारीरिक व मानसिक गरज आहे, तेवढीच त्याला आत्मिक गरजही आहे. ही आत्मिक गरज केवळ देवाच्या वचनाने भागू शकते. आज जे अनेक प्रकारचे वाद निर्माण झालेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारची तत्वज्ञाने माणसाच्या बाह्य गरजा, शारीरिक गरजा व काही प्रमाणात मानसिक गरजा भागवतात, परंतु माणसाला तेवढेच पुरेसे नाही. माणसाला तेवढेच पुरेसे आहे असे सांगून सैतान मानवाची दिशाभूल करतो. त्याने तशी येशू ख्रिस्ताचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रभू येशूने त्याला उत्तर दिले, मनुष्य केवळ भाकरीने वाचणार नाही, तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. आणि श्रोत्यानो, देवाच्या मुखातून जो शब्द निघाला तो देहधारी झाला, त्याने आमच्यामध्ये वस्ती केली असे पवित्र शास्त्र आम्हाला सांगते. आणि हा देवाचा शब्द म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त होय. तो यहुदी लोकांना म्हणाला, जीवनाची भाकर मीच आहे. जो माझ्याकडे येतो तो कधीही भुकेला होणार नाही
आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही ताणेला होणार नाही. आमची आध्यात्मिक तहान भूक भागविण्याचे सामर्थ्य केवळ येशू ख्रिस्तामध्ये आहे. आणि आम्ही या जगाच्या व्यर्थ आणि वृथा तत्वज्ञानांमध्ये आत्मिक अन्न का शोधावे? कित्येकदा जे ख्रिस्ती लोक देवाच्या वचनातून आपली तहान भूक न भागवता जगिक तत्वज्ञानाकडे धाव घेतात, जगिक सुखे व सुखसोयींकडे धाव घेतात, अशा लोकांकडे पाहून मला उकिरड्यावर अन्न शोधणाऱ्या अत्यंत दरिद्री लोकांची आठवण येते. त्यांना तरी तसे करण्यावाचून इलाज नसतो. पण ज्यांच्याजवळ त्यांच्या स्वर्गीय पित्याने दिलेला आध्यात्मिक मन्ना आहे, त्यांनी आपल्या आध्यात्मिक भुकेसाठी जगिक तत्वज्ञानांच्या उकिरड्यांवर का जावे? दरवर्षी आमच्या आत्मिक व मानसिक गरजांविषयी 100% उपाय सांगणारे शेकडो पुस्तके छापली जातात. पण त्यामध्ये काही एक तथ्य नसते. एखाद्या खोलवरच्या किडे झालेल्या जखमेला वरवरचा उपाय करावा तसे ते असते. देवाने आम्हाला पवित्र शास्त्रातून सकस आहार दिलेला आहे. तो यशायाचे पुस्तक 55 अध्याय आणि पहिल्या 2 वचनांमध्ये म्हणतो, अहो सर्व तान्हिल्यांनो, तुम्ही प्रत्येक जण पाण्याजवळ या, आणि ज्याला काही पैका नाही तोही येऊ. तुम्ही या, विकत घेऊन खा. होय, या पैक्या वाचून व मोला वाचून द्राक्षरस व दूध विकत घ्या. जी भाकर नाही तिच्यासाठी तुम्ही पैका का खर्चता? आणि जे तृप्त करीत नाही त्यासाठी तुम्ही आपली मिळकत का खर्च करता? माझे ऐका, तुम्ही लक्षपूर्वक माझे ऐका, आणि जे उत्तम ते खा, आणि तुमचा जीव मिष्टान्नांनी तृप्त हो. परमेश्वराचे वचन हे ते मिष्टान्न आहे. प्रभू येशूने योहान कृष्णवर्तमान 6 अध्याय 33 वचनात म्हटले, कारण जी आकाशातून खाली येते व जगाला जीवन देते ती देवाची भाकर होय. आत्मिक जीवनासाठी देवाने आत्मिक अन्नाची तरतूद केली आहे, परंतु त्या तरतुदीवर विश्वास ठेवून ते अन्न मिळवण्यासाठी पवित्र शास्त्राकडे येणे किंवा जगाच्या उकिरड्याकडे आत्मिक अन्न शोधायला जाणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो. ज्याला त्याला देवाने व्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे, परंतु त्या स्वातंत्र्याचे परिणाम प्रत्येकाने स्वतःच भोगायचे आहेत. याकोबाने ऐकले की मिस्रात धान्य आहे, आणि त्यावर विश्वास ठेवून त्याने त्यानुसार आपल्या 10 मुलांना आदेश दिला. 42 अध्याय 3 आणि 4 वचने पहा. मग योसेफाचे 10 भाऊ धान्य खरेदी करण्यासाठी मिसर देशास गेले. तथापि योसेफाचा भाऊ बन्यामीन यास याकोबाने त्याच्या भावांबरोबर पाठविले नाही, कारण तो म्हणाला कदाचित त्याला एखादा अपाय व्हायचा. याकोबाला आपल्या या 10 मुलांची एवढी काळजी व आस्था वाटत नव्हती. ते स्वतःची काळजी घ्यायला समर्थ होते, परंतु बन्यामीन वयाने लहान होता, आणि तो तर याकोबाचा अगदी लाडका पुत्र होता. राहेलपासून त्याला झालेली 2 मुले योसेफ व बन्यामीन ही होती, व त्यांच्यापैकी त्याने योसेफाला गमावले होते. आता बन्यामीनाला गमावण्याची त्याची अजिबात इच्छा नव्हती. 5वं वचन पहा. उत्पत्तीचे पुस्तक 42 अध्याय आणि 5वे वचन. ह्याप्रमाणे इस्रायलाचे मुलगे इतर लोकांबरोबर धान्य खरेदी करण्यास आले, कारण कनान देशात दुष्काळ पडला होता. श्रोत्यानो, मिस्रात धान्य असल्यामुळे अनेक ठिकाणांहून लोक धान्य खरेदी करावयास आले, आणि एरवी याकोबाची मुले मिस्रात कधी गेली नसती, त्यांनाही धान्य खरेदी करण्याकरिता मिस्रात जावे लागले. श्रोत्यानो, कधीकधी आमच्या हितासाठी परमेश्वर आम्हाला बिकट परिस्थितीतून आम्हाला नको ते पाऊल उचलायला भाग पाडतो, कारण कठीण परिस्थिती आल्याशिवाय आम्ही काही निर्णय घेतच नाही. 6वे वचन पहा. योसेफ त्या देशाचा मुख्य अधिकारी होता, आणि देशातल्या सर्व लोकांस तोच धान्य विकित असे. योसेफाच्या भावांनी येऊन जमिनीपर्यंत लवून त्यास मुजरा केला. योसेफ त्यांचे निरीक्षण करीत होता. त्यांना यावे लागेल हे त्याला माहीत होते, कारण सर्व पृथ्वीवरून लोक धान्य विकत घ्यायला मिस्रात आले होते, कारण दुष्काळ सर्वत्र पडला होता. आणि योसेफाच्या भावांनी येऊन त्याच्यापुढे खाली लवून त्याला नमन केले. 7 आणि 8 वचने पहा. योसेफाने आपल्या भावास पाहताच ओळखिले, तथापि त्यांच्याशी अनोळख्यासारखे वागून त्याने कठोरपणाने त्यास विचारिले की तुम्ही कोठून आला? त्यांनी म्हटले, कनान देशातून धान्य खरेदी करण्यास आम्ही आलो आहो. योसेफाने आपल्या भावांना ओळखिले, पण त्यांनी त्याला ओळखिले नाही. योसेफाने त्यांना ओळखले, पण इतक्या सहजासहजी
तो त्यांना ओळख दाखवणार नव्हता. तो मुद्दामच त्यांच्याशी कठोरपणे बोलला. तसे करून तो त्यांना पारखत होता आणि त्यांना टोचेल, त्यांच्या अपराधाची त्यांना जाणीव होईल असे काही प्रश्न तो त्यांना विचारित होता. 9 ते 11 वचने पुढे सांगतात, मग त्यांच्याविषयी जी स्वप्ने पडली होती त्यांचे योसेफास स्मरण होऊन तो त्यास म्हणाला, तुम्ही हे राहा, देशाची मर्मस्थाने पाहण्यासाठी तुम्ही आला आहात. ते म्हणाले, महाराज, नाही, आपले दास अन्न सामग्री खरेदी करण्यास आले आहेत. आम्ही सर्व एकाच पुरुषाचे मुलगे असून सरळ माणसे आहो, आपले दास हेर नव्हेत. यावेळी श्रोत्यानो, योसेफाला फार पूर्वी त्याला जी स्वप्ने पडली होती त्यांची आठवण झाली. त्यापैकी एका स्वप्नात त्याने पाहिले होते की त्याच्या भावांच्या पेंढ्यांनी त्याच्या पेंढीला नमन केले आणि आता या प्रसंगी त्या स्वप्नाची परिपूर्ती होत होती. ज्या भावांनी त्याचे हाल केले व त्याला ठार करण्याचा बेत केला होता ते सर्व आता त्याच्या समोर झुकून त्याला नमन करीत होते. परंतु त्यांच्याकडून त्यांच्याविषयी थेट माहिती काढण्याऐवजी योसेफाने वेगळ्या पद्धतीने त्यांच्याकडून माहिती काढली. अशा पद्धतीने की सुरुवातीपासूनच या भावांच्या मनात त्याच्याविषयी भय निर्माण व्हावे. अर्थात असे करण्यात योसेफाचा काही दुष्ट असा हेतू नव्हता. पुढे 12 आणि 13 वचने, तो त्यास म्हणाला, नाही, तुम्ही देशाची मर्मस्थाने पाहण्यास आला आहात. ते म्हणाले, आम्ही आपले दास 12 भाऊ असून कनान देशातल्या एका पुरुषाचे मुलगे आहोत. सर्वात धाकटा आज मितीस बापापाशी आहे व एक नाहीसा झाला. आपली ओळख न देता योसेफ त्यांच्याकडून आपल्या घरच्या लोकांविषयी अधिक माहिती काढून घेत होता. त्यांच्यावर ते हेर असण्याचा आरोप करून तो त्यांना आपल्या घरातल्या लोकांविषयी बोलते करीत होता. आणि आता त्यांना कबूल करावे लागले की ते सर्व एकूण 12 भाऊ आहेत. त्यापैकी धाकटा भाऊ त्यांच्या बापाजवळ आहे आणि एक नाही. हा जो एक नव्हता असे ते म्हणत होते, तोच आपल्या समोर उभा आहे याची त्यांना किंचितही जाणीव नव्हती. योसेफाचे रूपच पूर्णपणे बदललेले होते. त्याची वेशभूषा, केशभूषा सर्व काही मिस्रांप्रमाणे झाले होते. त्यांना असे बोलते करून योसेफाने त्यांच्या विवेकालाच टोचणी लावली होती. 14 ते 16 वचने, मग योसेफ त्यास म्हणाला, तर मग मी तुम्हास म्हटले तेच खरे आहे, तुम्ही हेरच आहात. आता तुमची कसोटी पाहतो. फारोच्या जीविताची शपथ, तुमचा धाकटा भाऊ येथे आल्याशिवाय तुमची येथून सुटका होणार नाही. आपल्यापैकी एकास त्या भावाला आणावयास पाठवा. तुम्ही येथे अटकेत राहा, म्हणजे जे तुम्ही म्हणता ते खरे आहे किंवा नाही याची परीक्षा होईल. नाहीतर फारोच्या जीविताची शपथ तुम्ही हेर ठराल. योसेफाला आपल्या सख्या भावाला भेटायचे होते. हे सर्व 10 जण त्याचे सावत्र भाऊ होते, परंतु बन्यामीन हा त्याचा सख्खा भाऊ होता आणि या सर्वांवर हेरगिरीचा आरोप करून तो त्यांना त्यांची सत्यता सिद्ध करण्याचे आव्हान करीत होता. यामागे आपल्या भावाला पाहण्याची त्याची तीव्र इच्छा होती. 17 वचन, मग त्याने त्यास 3 दिवस एकत्र अटकेत ठेविले. या सर्वांच्या मनात अपराधित्वाची जाणीव निर्माण करण्यास या सर्व घटना पुरेशा होत्या. योसेफाने त्यांना त्यांच्या धाकट्या भावाला घेऊन आल्याशिवाय त्यांच्यावर विश्वास न ठेवण्याची धमकी दिली. म्हणजे तसे जर त्यांनी केले नाही तर तो त्यांना हेर ठरवून दंडास पात्र ठरवेल अशी धमकी त्याने त्यांना दिली. परंतु 18व्या वचनात आपण वाचतो, योसेफ त्यास तिसऱ्या दिवशी म्हणाला, मी देवाचे भय बाळगणार आहे, म्हणून हेच करा, म्हणजे तुमचा जीव वाचेल. या भावांना हा अधिकारी योसेफच आहे याची पुसटशी कल्पना या वाक्यातून योसेफाने दिली. तो म्हणाला, मी देवाला भीतो. परंतु असं दिसतं की याकोब व त्याच्या मुलांव्यतिरिक्त इतर अनेक लोक देवाला ओळखत होते आणि याकोबाच्या या 10 मुलांना या मिस्री अधिपतीच्या या साक्षीविषयी काही विशेष वाटले नसावे. पुढे 19 ते 22 वचने सांगतात, तुम्ही सरळ माणसे असला तर तुम्हा भावातल्या एकाच तुमच्या ह्या बंदीगृहात राहू द्या आणि तुमच्या घरच्यांची उपासमार निवारण्यासाठी तुम्ही धान्य घेऊन जा आणि तुमच्या धाकट्या भावास मजकडे घेऊन या, म्हणजे तुमचे म्हणणे खरे ठरेल व तुमचे मरण टळेल. त्यांनी तसे केले. मग ते एकमेकास म्हणाले, आपण आपल्या भावाच्या बाबतीत खरोखर अपराधी असता
व आपण त्याचे दुःख पाहिले असताही त्याचे ऐकले नाही म्हणून हे दुःख आपणावर आले आहे. रौबेन त्यास म्हणाला, मुलास काही अपाय करू नका, असे मी तुम्हाला सांगितले नव्हते काय? पण तुम्ही माझे ऐकले नाही. पहा, आता त्याच्या रक्ताचा बदला द्यावा लागत आहे. ह्या भावांनी योसेफाविरुद्ध जो अपराध केला होता त्याला अनेक वर्षे लोटली होती, पण त्या अपराधाने त्यांना शोधून काढले होते. माणसाला देवाने जसा आत्मिक स्वभाव दिला आहे तसा त्याला नैतिक स्वभावही दिला आहे, आणि तो स्वभाव माणसाला त्याच्या दुष्कृत्यांची आठवण देतो. त्याचा विवेक त्याला अपराधांची जाणीव देतो. श्रोत्यानो, केवळ येशू ख्रिस्ताचे पवित्र व निर्दोष रक्तच ती अपराधाची जाणीव पुसून टाकू शकते. केवळ तोच मानवाला पापक्षमेची शांती देऊ शकतो. जर आज आपणाला आपल्या अपराधांची जाणीव होत आहे, तर ती दाबून टाकू नका. कारण ते अपराध कधीतरी आपणाला गाठतील, ते उघडकीस येतील, आणि एक दिवस त्यामुळे आपण देवासमोर शिक्षेस पात्र ठराल. येशू ख्रिस्ताच्या खंडणी भरून देणाऱ्या पवित्र रक्तावर विश्वास ठेवा. त्याच्याकडे आपले अपराध व आपली पापे घेऊन या. तो ती दूर करेल व आपणाला एक नवीन जीवन देईल. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देव.